हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा वार आहे मंगळवार। इथे दुपारी मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे आणि नाशिकमध्ये 2 दिवसांपासून खूप पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, पाऊस येण्याची शक्यता आहे पण आला तर नाही आहे पाऊस। दिवसभर आज काय पाऊस आलाच नाही, उद्या बघू। तर नाश्ता वगैरे झाला आणि आता दुपारसाठी मी आज बनवते आहे साबुदाणा खिचडी। तर नाश्त्यामध्ये भरपूर नाश्ता केला होता, तर एवढी काही भूक नव्हती, मग मी आता फक्त साबुदाणा खिचडीच केली। उपवास वगैरे नाही आहे कोणाचाच, पण असंच खाण्याची इच्छा झाली, मग साबुदाणा खिचडी बनवते आहे। आमच्या घरामध्ये उपवास नसला तरीही अधूनमधून अशी साबुदाणा खिचडी केली जाते, कारण आम्हाला दोघांना पण खूप आवडते। चिकीला काही आवडत नाही, तर मग तो त्याच्यासाठी दुसरी भाजी किंवा दूध चपाती तो खात असतो दुपारच्या जेवणामध्ये। तर इथे मी आधी बटाटे शिजवून घेतले होते, तर ते आणि मिरच्या चांगले तेलामध्ये फ्राय करून घेतले। त्यानंतर मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकते आणि साबुदाणे पण छान भिजले आहेत, तर ते आता टाकून घेते आणि परतून घेते खिचडी। चला, आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि भूक पण लागली आहे खूप, तर आता मी जेवण करायला घेते आहे। इथे चिकीसाठी वेफर्स तळले आहेत, तर त्याला वेफर्स खूप आवडतात। माझ्या मम्मीने 2-3 दिवसांपूर्वीच बटाट्याचे वेफर्स बनवले होते, तर ते तिने दिले होते मला, तर तेच तळले आहे। त्याच्यासाठी त्याला बोलले की जेवण कर, तर तो बोलला की नाही, मला आत्ताच भूक नाही आहे, मी नंतर करतो, तर मला वेफर्स तळून दे। कसे वेफर्स? अच्छे। What's happened? There's a monster in our room. Okay, let's have a look. नाही ना, चल जा ना। काय बनवणार आहे आपण याचं बाळा? चिकीला बटाट्याचे वेफर्स खूप आवडतात, जे आपण घरी बनवतो उन्हाळ्यामध्ये, तर त्यासाठीच बटाटे आणून ठेवलेले होते कालच। पण क्लायमेट काही ठीक नाही आहे, ऊन बिलकुल नाही आहे 2-3 दिवसांपासून, तर त्यामुळे काही बनवू नाही शकलो। तर बघू, उद्या किंवा परवा बनवणार आहे, तर तेव्हा रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। चला, त्यानंतर मग चिकीचं पण जेवण झालं आणि दुपारी आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले आहेत। तर आता चाललो आहे, घराजवळच एक भाजी मार्केट आहे, तिथे थोड्या भाज्या घ्यायच्या आहेत। तसं तर आम्ही सॅटर्डे संडेलाच सर्व भाज्या घेऊन येतो पूर्ण वीकसाठी, पण माझ्या भाज्या संपलेल्या आहेत सर्व, तर म्हटलं चला थोड्या भाज्या घेऊन येऊ, तर त्यासाठी चाललो आहे। तर हे जे मार्केट आहे, इथे आपल्याला सर्व कटलरी वस्तूंचे शॉप्स, फ्रेश भाज्या होलसेल रेटमध्ये, तसंच फ्रूट्स पण मिळतात, तर इथेच येतो आम्ही भाजी घेण्यासाठी। त्यानंतर आम्ही आलो आहे, तिथूनच थोडंसं पुढे आहे एक ॲक्वेरियम शॉप, तर मला कलरफुल जे स्टोन्स असतात ते घ्यायचे होते, तर त्यासाठी आलो आहे। हे ॲक्वेरियम शॉपमध्ये खूप छान आहे, बघू शकता तुम्ही, इथे बर्ड्स पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे, तर तेच सर्व चिकी बघत होता, त्याला खूप आवडले। चल बस झालं, चल चल। माझ्या मुलाला त्या ॲक्वेरियम शॉपमधून निघण्याची इच्छा होतच नव्हती,
त्याला इतके ते बर्ड्स आवडले तर तो तेच बघत होता किती वेळ. तर त्यानंतर आलो आहे इथे दाबेली घेण्यासाठी. फेमस दाबेली आहे, खूप छान मिळते. घेतली आम्ही दाबेली पार्सल. आम्हाला दोघांना पण दाबेली खूप आवडते, चिकीला काही आवडत नाही. तर त्याच्यासाठी इथे बेकरीमध्ये नंतर केक घ्यायला आलो होतो. तर त्याच्यासाठी केक घेतला. त्यानंतर आलो आहे पाणीपुरी खायला. हे वेगवेगळ्या फ्लेवर्सची पाणीपुरी मिळते, नवीनच झालेलं आहे शॉप. तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहे पाणीपुरीमध्ये. तर चला आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. घरी आल्यानंतर दाबेली खाल्ली आणि त्यानंतर जेवण केलं. टेस्टी होती एकदम दाबेली, छान. चला आता तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्या आणल्या मघाशी. कोबी आणलाय, हे मुळे आणले 10 रुपयामध्ये 4. त्यानंतर डांगर, शेपूची भाजी, माझ्या मुलाची खूप फेवरेट आहे शेपूची भाजी. उसळ आणि यामध्ये आहे हिरवी मिरची आणि गवारच्या शेंगा आहे. तर चला जेवण वगैरे झालं आणि भाजी पण निवडायची आहे मला आता. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. Good night. Bye.